त्या बैठका सुरू आहेत आणि ते प्रचंड गर्दी नांदेडमध्ये झाली आणि बैठक संपून मी थोडा पुढे येतो तर पोराला खाली बसा बसा असं म्हणत होतो, मी बोलत होतो ना. ते बोलता बोलताच या एकाएकीचं खाली बसा म्हणलं पुढं आल्याच्या नंतर. तर ते घाम आला अंगाला आणि थोडंसं फिरल्यासारखं झालं. काय आता ते उपोषण सातत्यानं लय झालेले त्याच्यामुळं शेवटी शरीर आहे काय असतं आता. नाटक नाही करता येत शरीराचं. शेवटी ते आता खूपच शरीर म्हणजे ते झिजल्यासारखं झालं आहे. उपाशी तापाशी राहण्यात आलं, उपोषणं खूप झाले. त्यामुळे ते अशक्तपणा शरीरातलंही इतका अशक्तपणा आहे की समाजाला वाईट वाटतं, माझा समाजाला खूप मला काही दुखायला लागलं काय झालं. त्यामुळे मी जास्त सांगत नाही, पण इतक्या त्या उपोषणाच्या वेदना आहेत मला, पण मी हटत नाही. हे सगळं दुःख मी गिळून घेतो. मी माझं दुःख त्रास समाजाला दाखवत नाही. आणि मला समाजाचे पोरंबाळं लेकरंबाळं मोठे करायचे. त्यामुळं मी शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी लढणारे आणि त्यांचे लेकरंबाळं मोठे करणारे. मी मरणाला भिणार नाही आहे. किती वेदना असल्या, किती उपोषणामुळं मला अशक्तपणा असला, चक्रा येत असल्या किंवा काही असलं, तर 29ची लढाई मी मराठ्यांना ही जिंकून देणारी, ही शेवटची लढाई. आणि मराठ्यांना मी आरक्षण देऊन जिंकून 100% देणार. डॉक्टर साहेबांनी आता तुम्हाला सल्ला दिला की थोडं आराम करण्याची गरज आहे. हो, त्यांनी सलाईन लावायचा प्रयत्न केला पण सलाईनच लागली नाही. मग ते काढले, ते सुई काढली, घाल करून तिथं रक्त निघायला लागलं. त्यांनी मग त्यात वरून चिकटपट्टी चिटकेली. सलाईन घ्यायची होती पण ते सलाईनच लागत नाही, कारण शरीरात ना सुया टोचून इतकं त्या शिराचं जर्जर झालेल्या आहेत. त्यामुळे सलाईन बी कुठं लागत नाही, शिरं लवकर सापडत नाही. त्यामुळे डॉक्टर परेशान होत आहेत. त्यांची काय बिचाऱ्यांची चूक आहे आता. त्यामुळे मीच म्हणलं ते काढून घ्या तुम्ही, मी थोडं जेवण ते करतो, होईल फ्रेश झालं की लोक मायबाप समाज बाहेर उभा होता. मी ते तसला राजकारण्यासारखा नाही आहे. मला थोडंसं जेवण केलं तर लगेच बाहेर येऊन बसलो लोकांमध्ये. माझ्या लोकात माझा लय जीव आहे. मी त्यांना सोडून जगू शकत नाही, तेही मला सोडून जगू शकत नाही. त्यामुळं समाज लय वेळचा बाहेर बसलेला होता. आलो आणि बाहेर बसलो, फक्त उभा राहता येत नाही एवढंच आहे आता. आता त्या मुंबईला धडक द्यायची आहे. आता तर खरं तर तुमच्या अंतर्गत झालेल्या उपोषणाला 2 वर्ष होती. 2 वर्षापासून सातत्यानं हा लढा सुरू आहे. सरकारला मागणं माहीत नाही. सरकारला सगळं माहिती आहे, जाणून बुजून मराठा समाजाला द्यायचं नाही आहे त्यांना. मराठा समाजाचं किती वाटोळं होईल आणि मराठा समाज कसं संपल याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी उचललेला आहे. त्यामुळं पण मी बी खमके आहे. मी काय एवढा कच्चा किंवा कच्च्या तालमीतला नाही. मी बी पक्का आहे. त्यामुळं मी आणि माझा समाज आम्ही 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आहेत. बघू सरकार किती दम आहे त्याच्यात, तेही बघायचं. मी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. पण मराठ्यांना मात्र आरक्षण ओबीसीतून मिळून देणार आहे आणि 29 ऑगस्टलाच मिळून देणार आहे. त्यामुळे मराठा मायबापाला माझं आव्हान आहे. मी इतकं माझं दुखत असताना, इतकं मी आजारी, इतकं वेदना असताना मी जर रात्रंदिवस करतो तर तुम्ही धडधाकट येत. तुमच्या लेकराबाळासाठी मी इतकं झटतो आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या लेकराबाळासाठी, समाजासाठी ताकदीनं झटा आणि सगळेजण मुंबईला या एवढीच विनंती करतो. कारण मी जर हटत नाही आहे तुमचे लेकरं पोरंबाळं मोठं करण्यासाठी, तर तुम्ही का हटायचं? त्याच्यामुळं ना पेटून उठा. आपल्याला जाणून बुजून टार्गेट केलं गेलं आहे. आपल्याला आरक्षण द्यायचं नाही. त्यांना वाटतं आपले पोरं पोरी मोठे नाही झाले पाहिजे आणि माझं स्वप्न आहे त्यांना मोठं करायचं. म्हणून 29 ऑगस्टला राज्यातला, या महाराष्ट्रातला एकही घरातला माणूस घरी राहता कामा नये, ही विनंती. शेवटची लढाई आहे. नांदेड जिल्ह्यातला सुद्धा एकाही मराठ्यांनी, जातवा नसल, मराठ्यांनी घरी थांबू नये, ही विनंती. कारण आपल्याला लढाई जिंकून देऊन चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला उडणार नाही एवढं आरक्षण द्यायचं. काही भाजपाच्या आमदारांनी फोन करून पाठिंबा दिला का तुम्हाला आंदोलनात? नाही, मी ते सांगू शकणार नाही आहे, कारण त्यांच्यासुद्धा खतखत आहे आता. कारण ज्या देवेंद्र फडणवीसांना या मराठ्यांनी सत्तेवर बसवलं, मराठ्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही राज्यात, कोणाची येत नाही येऊ शकत. आणि आमदार खासदारांनी, मराठ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि सत्तेवर बसवलं. आज तोच माणूस म्हणतो आहे की मी ओबीसीसाठी लढणार, मराठ्यासाठी लढणार नाही. आणि मुंबईत जर मराठी आले तर पोलिस बघून घेतील. त्या दिवसापासून मराठ्यात अशी संतापाची लाट उसळलेली. मराठी म्हणतात बघूच आता कोण आम्हाला अडवते ती. तीच परिस्थिती भाजपमधल्या मराठ्यातसुद्धा आहे. त्यांनाही वाटतं की आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलं फडणवीसांना आणि आमच्या मराठ्यांच्या लेकराबाळासाठी असं देवेंद्र फडणवीस जरी आपले नेते असले तरी कसं काय बोलू शकते. म्हणून त्यांच्यासुद्धा खूप खतखत आहे. ते जरी आता काहीचे कामं येतं ते गुंतवून ठेवील बिलं म्हणून जरी पुढे येत नसले तरी मुंबईत सगळे मराठी येणार आहेत. कारण त्यांनाही त्यांचे लेकराबाळं नाव ठेवणार आहेत ना उद्या, की बाबा आपली सत्ता असूनसुद्धा
आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही, आमचं वाटोळं झालं. त्यामुळं भाजपमधले मराठी त्यांच्या लेकराबाळाला काय उत्तर देणार? तसं मी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांसाठी लढतो, गरिबांच्या शेतकऱ्यांसाठी लढतो. व सगळ्या मराठ्यांना माझी विनंती आहे, मी माझं शरीर इतकं जर्जर झालं आहे, इतकं थकलेलं आहे, उपोषणं सातत्याने करून 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 मी कधी हाईन कधी नाही असं झालेलो आहे समाजाचा. मी जर तरी इतक्या ताकदीनं इतकं नेटानं लढतो आहे, तर तुम्ही तर धडधाकट आहेत, तुम्ही तर माझ्यापेक्षा 100 पावलं पुढं पळायला पाहिजेत. कारण कल्याण माझं नाही तर या राज्यातल्या 6 करोड मराठ्यांच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे. म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती आहे की सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं बाहेर पडा. आता मुंबईला धडक द्यायची आहे, तब्येत अशी आहे, कसं होईल? नाही ते विचार जर केला असतं तर आत्ताच झोपून राहिलं असतं. तुम्ही साक्षीदार आहेत मोगासुद्धा. मी सगळ्यांना चालती बोलती बैठक सुरू होती, सगळे आम्ही एकमेकांशी बोलत होतो. आणि बैठक संपून चाललो होतो, तर मी खाली बसा पोरांना पुढं आल्यावर म्हणत होतो, कारण लय गरी झाली म्हणून. तेवढ्यातच अचानक घाम येऊन थोडं फिरल्यासारखं झालं आणि मी जागेवर खाली बसावं लागलं मला, कारण मला शरीराचं दिसतं. त्यामुळे मी इतकं शरीर, तुमचा प्रश्न आहे की थकलं आहे तरी तुम्ही जाणार आहेत. हे बघा, माझ्या शरीराला किंमत नाही, मी मेलो तरी चालेल, पण माझ्या समाजाला खूप किंमत आहे. लेकराबाळांचे लय हाल आहेत, शिक्षण इतके महाग झालेत, नोकऱ्या भेटत नाहीत, आईबापा रात्रंदिवस कष्ट करतात. आमचे लेकराबाळ सुखात राहिले पाहिजेत ना. हे स्वप्न घेऊन मी मुंबईकडे निघालो. ज्या दिवशी मी हे असं स्वप्न घेऊन निघतोय, त्यांच्या पोराबाळांचं, मराठा नाही घरी राहू शकत ना. त्यालाच घरी राहिल्याच्या नंतर त्यालाच असं वाटेल की आपली काय जिंदगी कामाची. इतका सातत्यानं उपोषण करून मनोज जरांगे पाटील जर मुंबईकडं धावून निघालेत, तर आपण घरात बसतोय म्हणजे आपल्याच लेकराबाळासाठी झटायसाठी तो माणूस त्याचा आपल्या घरात होती. एकही मराठ्याला करमणार नाही. असं जातवान तर नाही घरी राहू शकत, असं जातवान नाही घरी राहू शकत मराठा. अजून 14 दिवस बाकी आहेत, वाटतं काही तोडगा निघेल? नाही, मी त्याचा कधी विचार नाही करत. मी आंदोलन करताना असल्या गोष्टीचा कधी विचार करत नाही की माझ्याकडे कोण येईन आणि कोण जाईल. माझ्यावर मला आत्मविश्वास आहे, माझ्या समाजावर मला आत्मविश्वास आहे. आम्ही आमच्या ताकदीवर ती यश मिळवतो. असं ठरून जर कोणी आंदोलनं केले ना, ते कधी यशस्वी होत नाही. मी कधी ठरवून करत नाही. मंत्री येते ना, चर्चा करत नाही, यायचं ती जायचंच जाय. पण 29ला मराठी घरी राहणार नाही, ते खात्रीने सांगतो. पहिल्यापेक्षा 5 पट मराठी जास्त निघणार. येताना मात्र आरक्षण टिकणारं घेऊन येणार आणि ओबीसीतच घेणार. कोणाचा बाप आडवा येऊ दे, कसली जागीरदाराच्या अवलंबी असू दे, मराठ्यांपुढं त्याचा निभाव मी टिकून देणार नाही आहे. ओके.